नमस्कार. मी प्रवीण बर्दापूरकर बोलतो आहे. आठवणीतले मान्यवर या माझ्या व्ही ब्लॉगच्या सदरात आज मी दिवाकर रावते यांच्याविषयी बोलणार आहे. दिवाकर रावते शिवसेनेचे नेते आहेत. प्रदीर्घ काळापासून विधान परिषदेचे सदस्य आहेत. राज्यात जवळजवळ 10 वर्ष त्यांनी मंत्रिपद भूषवलं आहे. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत. अशी अनेक पदं दिवाकर रावते यांनी भूषवलेली आहेत. राजकीय वृत्त संकलन करत असताना जे मान्यवर राजकीय क्षेत्रातले मला भेटले त्यात तुलनेने दिवाकर रावते अलीकडचे. तसे अलीकडचे म्हणजेही त्यांची माझी ओळख व्हायला आता 22-एक वर्ष होऊन गेली. मला पक्का आठवतं 1998चा मे महिना होता. माझी मुंबईहून औरंगाबादला बदली झाली. खरं म्हणजे मी ती करवून घेतली होती. आणि मग मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी भेट झाली. तेव्हा मी त्यांना हे सांगितलं की मी आता औरंगाबादला जातो आहे. तेव्हा ते म्हणाले की औरंगाबाद नाही, संभाजीनगर. मग आमच्या थोड्याशा गप्पा झाल्यावर त्यांनी मला म्हटलं की तुम्ही औरंगाबादला गेले की दिवाकरला अगदी आवर्जून भेटा. आमचा दिवाकर म्हणजे मैत्रीला पक्का आहे. स्वभावाने थोडासा फटकळ वाटेल, पण मनातून अतिशय लाघवी आहे. आमच्या सेनेत कोणतंही आणि कितीही अवघड काम दिवाकरला सांगावं आणि निश्चिंत व्हावं असा तो कट्टर शिवसैनिक आहे. मनोहर जोशींनी ज्यांची तारीफ केली त्या माणसाला आपण भेटायचं असं मी निश्चित केलं. तसं दिवाकर रावते यांचं नाव मी ऐकून होतो. औरंगाबादचे चंद्रकांत खैरे तेव्हा राज्याच्या मंत्रिमंडळात होते आणि दिवाकर रावते यांच्याकडे मराठवाडा विभागाच्या संपर्क प्रमुख म्हणूनही काम होतं. तेव्हा सरकार श्रेष्ठ का संघटना श्रेष्ठ असा एक संघर्ष रावते आणि खैरे यांच्यात सुरू होता आणि त्या बातम्या मी वाचत होतो. त्यामुळे रावते हे नाव काही माझ्यासाठी तसं अपरिचित नव्हतं. मुंबईचं ते महापौरही होते वगैरे वगैरे. मग औरंगाबादला मी 10 मे 98ला रुजू झालो आणि 1 जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाकर रावते यांची माझी भेट झाली. तेव्हा ते मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते आणि सुभेदारी विश्रामगृह म्हणून जे औरंगाबादला ओळखलं जातं, शासकीय विश्रामगृह, त्या विश्रामगृहात एका खोलीत ते राहत असत. मला पक्का आठवतं मी गेलो तेव्हा त्यांचे जे सहाय्यक होते राजेंद्र शहापूरकर, ज्यांना मी पत्रकार म्हणून पूर्वीपासूनच ओळखत होतो, त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक 5-10 मिनटं थांबावं लागेल कारण रावतेसाहेब पूजा करतायत. मग आमची भेट झाली आणि तेव्हापासून आमच्यात सुरू झालेला हा मैत्रीचा प्रवाह आजवर कायम आहे. या 21-22 वर्षात माझ्या प्रामुख्याने लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की मनोहर जोशी जे म्हणाले होते की दिवाकर रावते मैत्रीला पक्के आहेत, त्याचा अनुभव मला या काळामध्ये अगदी जवळून आला. दिवाकर रावते नंतर विदर्भात गेले, पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख झाले. दरम्यान माझीही नागपूरला लोकसत्ताचा निवासी संपादक म्हणून बदली झाली आणि आमचा संपर्क मग कायम येतच राहिला कारण मी
वेगवेगळ्या निमित्ताने विदर्भात सतत भटकत असे आणि दिवाकर रावते सुद्धा त्या काळामध्ये विदर्भामध्ये फिरत असत. तेव्हा माझ्या एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की शिवसेनेला जे आपण शहरी पक्ष म्हणतो त्या शहरी पक्षाचा हा ग्रामीण चेहरा आहे. दिवाकर रावतेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जितक्या पदयात्रा काढल्या किंवा ते जितके फिरले तितके शेतकऱ्यांचे नेतेही फिरलेले नाहीत असा माझा स्वानुभव आहे. ग्रामीण भागाशी पक्की नाळ असलेला शिवसेनेतला हा सध्याच्या घटकेला तरी एकमेव नेता म्हणून दिवाकर रावते यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. मी जेव्हा लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीची सूत्र स्वीकारली तेव्हा प्रामुख्याने विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलेलं होतं आणि त्या प्रश्नाचं राजकीयकरण सुरू असतानाच दिवाकर रावतेंनी मात्र एक फार महत्त्वाची मोहीम हाती घेतलेली होती. ते विदर्भभर फिरून या शेतकऱ्यांना भेटत होते, त्यांना काही मदत करत होते. अशा बातम्या येत होत्या त्या मी बघत होतो. इकडून तिकडून त्या संदर्भामध्ये माहिती मिळत होती. त्यावरून दिवाकर रावते रस्त्यावर उतरून कसे फिरतायत, शेतकऱ्याच्या बांधावर कसे जात आहेत, आडगावी जाऊन शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचे अश्रू कसे पुसतायत, हे सगळं मला समजत होतं. एक दिवस कुठला तरी एक औरंगाबादचा कार्यक्रम आटपून मी नागपूरला परतत असताना दारव्याच्या अलीकडे मला एक गाड्यांचा ताफा दिसला. मी चौकशी केली तर तेवढ्यात हरीश सारडा जो वाशिमचा आहे, शिवसेनेचा कट्टर, शिवसेना म्हटल्यावर शिवसेनेचा सैनिक म्हटल्याच्या नंतर तो कट्टरच असतो, तसाच हरीश पण. मग हरीशने सांगितलं की दिवाकर रावते साहेब इथे आलेले आहेत आणि असं असं ते त्यांची मोहीम सुरू आहे. मी गेलो, दिवाकर रावांना भेटलो. तेव्हा जे तपशील समजले ते नवलाचे होते. बाळासाहेब ठाकरे यांचं एक सांत्वनपर पत्रक घेऊन बाळासाहेब, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची स्वतःची सही म्हणजे स्वहस्ताक्षरातली सही त्याच्यावर होती. ते पत्र, एक वडाचं झाड आणि 10,000 रुपये असं त्या प्रत्येक विधवेला देण्यासाठी दिवाकर रावतेंची ती मोहीम सुरू होती. तर शिवसेनेसारख्या शहरी पक्षाच्या प्रमुखांनी सांत्वनाचं स्वतःच्या सहीचं पत्र द्यावं हे जसं आश्चर्यचकित करणारं होतं, तसंच मला मोठं नवल वाटलं ते वडाचं झाड देण्याचं. तर मी दिवाकर रावतेंना विचारलं की दिवाकर राव, हे झाड कशासाठी देत आहात तुम्ही त्यांना? तर दिवाकर राव म्हणे की त्यांच्या घरचा आधार आता गेला, त्यांच्या घरची सावली गेली आहे. हे वडाचं झाड उद्या वाढेल आणि त्या घरावर त्या झाडाची सावली पडेल, तेव्हा त्यांना ते कायम सावलीत राहतील. तर हे असं होतं. मग त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या अनेक दिंड्या काढल्या. ते पायीसुद्धा ते बरेच फिरले आणि त्यांचं हे सगळं ते जी मोहीम होती शेतकऱ्यांच्याशी संवाद साधण्याची, ती थोडीशी पचायला कठीण जावी अशा पद्धतीची होती. कारण कधीकधी दिवाकर रावते एका दिवसातून 35-40 किलोमीटरसुद्धा पायी चालत असत. हे मला अन्य कोणत्याही राजकारण्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी खूप ताबाताबानी बोलणाऱ्या राजकारण्यांमध्ये सुद्धा हे कधी इतकं मातीशी, शेतीशी, बळीराजाशी रिलेट होणं, हे मला दिवाकर रावतेंमध्ये जे दिसलं ते अन्य कोणामध्ये दिसलं नाही, हे सांगायला हवं. दिवाकर रावते तसे बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईचे, म्हणजे दादर केडरचे ते. आणि मराठवाड्यातले लोक त्यांना मराठवाड्याचंच समजतात, विदर्भातले लोक त्यांना वैदर्भीयच समजतात. इतके ते त्या ग्रामीण भागाशी मिळून मिसळून गेलेले आहेत. त्या ग्रामीण भागातल्या खेडोपाडी प्रत्येक गावामध्ये त्यांचा एक
कॉन्टॅक्ट आहे. हेच काम पुढे त्यांनी नंतर पश्चिम महाराष्ट्रातही केलेलं आहे. पण असं असलं तरी मराठवाड्यावर दिवाकर रावतेंचं जरा लोभ जास्त आहे, हे प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. म्हणजे इतकं की त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे सौ मनीषा यांना PhDचं संशोधन जे आहे ते सुद्धा बी रघुनाथ या कवीवर करायला लावलं. मुंबईत असणारी एखादी व्यक्ती मराठवाड्यातल्या एका एवढ्या मोठ्या कवीवर PhDचं संशोधन करते, ही एक आगळं वेगळंच उदाहरण आहे. पुढे जाऊन बी रघुनाथ स्मृती समारोह सुरू करण्यामध्ये दिवाकर रावते यांनी खूप पुढाकार घेतला, त्याला अर्थसहाय्य मिळवून दिलं. पण या सांगायची गोष्ट अशी की दिवाकररावांनी हे जे काही सगळं केलं त्याचं श्रेय कधी घेतलं नाही, त्याचा उच्चारही केला नाही. या स्मृती समारोहाशी संबंधित असणाऱ्या श्रीकांत उमरीकरांनी मला हे मोठ्या कौतुकाने सांगितलं. आपल्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं, तरी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळायला मात्र सप्टेंबर 1948 उजाडावा लागला. त्याच्यामुळे मराठवाड्यात 2 स्वातंत्र्य दिन साजरे होतात. एक 15 ऑगस्ट 47 आणि दुसरा 17 सप्टेंबर 1948. तर 15 ऑगस्ट आणि 17 सप्टेंबर हे मराठवाड्यासाठी 2 सोहळे असतात. पण मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाच्या संदर्भामध्ये तोपर्यंत जी काही सगळी साजरा करण्याची जी पद्धत होती ती थोडीशी भावनात्मकच होती. त्याला एक शासकीय स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं, शासकीय दर्जा मिळालेला नव्हता. वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असताना दिवाकर रावते यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला आणि 17 सप्टेंबर हा शासनातर्फे अधिकृतरित्या मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा होऊ लागला, हे आवर्जून सांगायला हवं. मराठवाडा मुक्ती दिनाची स्मृती म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी स्तंभही उभारले. त्या स्तंभाची सुद्धा एक फार मोठी कथा आहे, पण ती नंतर कधीतरी बोलेन. दिवाकर रावतेंच्या बोलण्यामध्ये मराठवाडी आणि वैदर्भीय भाषेचा लहेजा जो असतो तो असतो. ते अगदी वऱ्हाडी माणूस जसा काय प्रवीण भाऊ, तसं ते भाऊ म्हणजे भाऊवर 2 मात्रा, असं त्यांचं ते सगळं, ते इतके ते या मातीशी जे आहेत ते एकरूप झालेले आहेत. त्याच्यामुळे मी नेहमीच जे म्हणतो त्याचा पुनरुच्चार करतो की शहरी शिवसेनेचा ग्रामीण चेहरा म्हणजे दिवाकर रावते आहेत. दत्त जयंतीचा एक आठवड्याचा भाग वगळता, दिवाकर रावते खूप देवभक्त आहेत आणि दत्तावर त्यांची खूप श्रद्धा आहे, तेवढा एक आठवडा वगळता बाकीचे वर्षाचे सर्व दिवस ते शिवसैनिकच असतात. मी गमतीने कधी कधी त्यांना म्हणतो सुद्धा की तुमचा DNAच मुळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहे. त्यांना गमतीत सुद्धा बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात किंचितची टीका केलेली सहन होत नाही. ते प्रत्येक वेळेस बोलतात असं नाही, व्यक्त होतात असं नाही, पण ते त्यांना बिलकुल सहन होत नाही आणि मग योग्य वेळ आली की ते आपल्याला सुनावल्याशिवाय राहत नाही. शिवसेनेच्या पहिल्या फळीतले एक महत्त्वाचे नेते दिवाकर रावते आहेत. म्हणजे पहिल्या फळीतले म्हणजे कसे, तर जेव्हा शिवसेना महाराष्ट्रात पोहोचवायची असं ठरलं तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली, ज्या सैनिकांवर ही जबाबदारी सोपवली, त्याच्यात एक दिवाकर रावते होते. तर तेव्हाची कामाची शैली या शिवसैनिकांची फार विलक्षण होती. आता हे म्हणजे लोकांना ही दंतकथाच वाटू शकेल असं आहे. मग त्याच्यामध्ये दिवाकर रावते असोत का मनोहर जोशी असोत का वामनराव महाडिक असोत का सतीश प्रधान असोत का आणखीन अशा असंख्य. तर उदाहरणार्थ जर परभणीला शिवसेनेची सभा घ्यायची आहे तर मुंबईहून रात्रीच्या बसने निघायचं, सकाळी परभणीला पोहोचायचं, सभेची तयारी करायची,
व्यासपीठ तयार करायचं, त्याच्यावर शिवसेनेचा बॅनर लावायचा, भगवा झेंडा लावायचा. हे सगळं हा शिवसैनिक, हा सेनेचा नेता त्या काळामध्ये स्वतः करत असेल. आणि संध्याकाळ झाली की त्याच व्यासपीठावरून प्रमुख वक्ता म्हणून तेच भाषण करत असत. ही सगळी शिवसेनेची जी पहिल्या पळीची जी मंडळी आहेत, ही जी मोठी झाली पुढे सेनेमध्ये, राजकारणामध्ये, आणि मग त्यांना सत्तेची जी काही पदं मिळाली, त्याची मुळं जी आहेत त्या इथल्या श्रमामध्ये आहेत. आणि सभा संपली की आपणच ती पुन्हा आवरासावरी करून तो नेता ती पिशवी तयार किंवा ती बॅग घेऊन बसमध्ये बसून मुंबईला परतत असे. त्यांची ही कामाची शैली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुसंख्य भागामध्ये खेडोपाडी शिवसेना दिवाकर रावते यांच्या प्रयत्नातून पोचली. हे एक जे आहे ते सत्य कुणाला नाकारता येणार नाही. त्यासाठी अविश्रांत धडपड त्यांनी केलेली आहे. आणि अशी धडपड करणारी खूप सारी मंडळी त्या काळामध्ये शिवसेनेसोबत होती. त्याच्यामुळे शिवसेना अशी ही रुजली आणि आता फुललेली दिसते. आता पुढचं भवितव्य शिवसेनेचं हा इथला विषय नाही म्हणून बोलत नाही, पण ही त्यांची कामाची जी शैली आहे, हा माणूसच मुळात संघटनेचा माणूस आहे. आणि संघटनेचा माणूस म्हणून त्यांनी केलेलं जे काम आहे, त्यामुळेच त्यांना शिवसेनेचा ग्रामीण चेहरा असं हे पद मिळालेलं आहे. एक मैत्रीचं गुपित असतं, तेही आता या निमित्ताने सांगून टाकतो, कारण माझ्या आजवर बोललेल्या सगळ्या मित्रांच्या संदर्भातली गुपितं सांगितली आहेत. दिवाकर रावते यांना जेव्हा मंत्री करण्याचा निर्णय झाला, तेव्हा दिवाकर रावते सभागृहाचे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. आणि दिवाकर रावते यांना ही बातमी पोहोचवण्याची जबाबदारी मनोहर जोशींनी माझ्यावर टाकली होती. आणि मग मी तिथून बाहेर पडल्यावर दिवाकर रावतेंचा खूप शोध घेत होतो. एक 7-8 तास शोध घेतल्यावर, तेव्हा सेलफोन वगैरे नव्हते आणि मग दिवाकर रावते शेवटी उस्मानाबादला सापडले आणि मी त्यांना सांगितलं की तुमचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे वगैरे वगैरे. तर अशा त्या मैत्रीच्या गुपिताच्या गमती जमती आहेत. दिवाकर रावते मंत्री म्हणून खूप सक्षम होते. सहसा सत्तेतले जे लोक असतात ते पैशासाठी आपापलेले, जितका माल मिळेल तितका हडपणारे किंवा त्यासाठी खूप जास्त प्रयत्न करणारे असे अनुभव वैपुल्याने येत असतात. पण दिवाकर रावते यालाही अपवाद आहे. मी पहिल्यांदा दिवाकर रावते जेव्हा परिवहन खात्याचे मंत्री झाले, तेव्हा मी एकदा कशासाठी तरी मुंबईला गेलो, तेव्हा त्यांना भेटायला गेलो. औरंगाबादच्या सांज वार्ता या दैनिकाचा संपादक जो आहे दिलीप चितलांगेच्या आग्रहामुळे मी दिवाकर रावतेंच्याकडे गेलो. तेव्हा दिवाकर रावतेंशी माझे चांगल्यापैकी सूर जुळलेले होते. त्याची 2 कारणं असावीत की आम्ही दोघंही जण फटकळपणा सदृश्य रोखठोक आहोत, स्पष्ट वक्ते आहोत. पण ते काही असो, गमतीचा भाग सोडूया तो. मग आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो आणि एक शिष्टमंडळ त्यांचं खूप वेळची वाट पाहत हवा असा निरोप शेवटी त्यांना मिळाला. 2-3दा तो निरोप मिळाल्यावर शेवटी दिवाकर रावतेंनी मला असं म्हटलं की 10 मिनटं थांबा, मी यांना भेटून घेतो. आणि आमच्या उपस्थितीतच त्या शिष्टमंडळाला ते भेटले. परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांचं ते शिष्टमंडळ होतं. त्यांची नावं वगैरे मला माहिती आहेत, पण ती सांगणं उचित नाही. आणि दिवाकर रावतेंनी परिवहन मंत्री झाल्याच्या नंतर अनेक वर्ष रेंगाळलेल्या ज्या पदोन्नत्या होत्या त्यांना मंजुरी दिलेली होती. त्याच्यामुळे म्हणजे काही शेकड्यांमध्ये अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळालेल्या होत्या. आणि त्यामुळे परिवहन खात्यातला अधिकारी वर्ग हा अतिशय खुश होता. तर हे शिष्टमंडळ त्यांना त्या संदर्भातच भेटायला आलेलं होतं, हे असं त्यांच्या बोलण्यातून नंतर लक्षात आलं. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला तुमचा एक सत्कार करायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला ही एक कृतज्ञता म्हणून तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. मग दिवाकर रावतेंनी काहीतरी घ्यायला नकार दिला. तर सत्काराचं ठीक आहे वगैरे वगैरे असं झालं. पण ते अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ अगदी अडूनच बसलं. तेव्हा दिवाकर रावतेंनी
त्यांना विचारलं की काय तुमचं बजेट काय आहे, तुम्ही काय हे करता, तेव्हा त्यांनी सांगितलं असं असं काहीतरी आहे. तर दिवाकर रावते असं म्हणाले की शिवसेनेचे जे माझे 4-5 जिल्हा प्रमुख आहेत विदर्भ आणि मराठवाड्यातले, त्यांच्याकडे वाहनं नाही आहेत. तर मला काही देण्यापेक्षा माझ्या या 5-6 जिल्हा प्रमुखांना तुम्ही एक एक गाडी द्या सप्रेम भेट म्हणून, आणि ते तिकडच्या तिकडेच करा, माझ्यापर्यंत आणू नका. हे माझ्यासमोरच सगळं चालू होतं. आणि मग त्यांनी दिवाकर रावतेंचा सत्कार वगैरे केला तिथे, आणि मग जाहीर सत्काराची तारीख वगैरे ठरली, आणि मग ते सगळं आम्ही नंतर तिथून बाहेर पडलो. एक फार मोठी गंमत आहे या आठवणीशी संबंधित. पुढे 1-1.5-2 वर्षांनी मेळघाटातून परत येत असताना चिखलीच्या थोडंसं पलीकडे आमची गाडी नादुरुस्त झाली. वेळ संध्याकाळची, आणि आमच्यासोबत आम्ही 3-4 गाड्यांमध्ये जे होतो, सगळ्या फॅमिलीज होतो, मुलं होती, लहान मुलं होती, आमच्या पत्नी होत्या सगळ्यांच्या. आणि ती वेळ अशी होती की आम्ही काहीच करू शकत नव्हतं. अशा अडचणीत सापडलेलं असताना एक जीप थांबली, आणि त्या जीपनी आम्हाला, जीपमधल्या लोकांनी विचारलं काय झालं वगैरे. मग आम्ही त्यांना सांगितलं हे वगैरे वगैरे. तर ते म्हणे की आम्ही तुमची गाडी दुरुस्त करायची सोय करतो, तुम्ही लोक पहिले महिलांना गाडीत बसवा आणि पुढे पाठवा, आपण काय ते करू. पण त्या गाडीचं खूप प्रकरण लांबलेलं होतं. आणि मग ते जे गृहस्थ होते, त्या गृहस्थांनी आम्हाला, मला आता त्यांचं नाव आठवत नाही, आमच्या गाड्यांसोबत की एक त्यांची गाडी दिली, आणि तुमची गाडी दुरुस्त करून उद्या आम्ही पाठवून देतो असं सांगितलं. दरम्यान मी कोण आहे वगैरे सांगितलेलं होतं, पत्रकार, लोकसत्ता, अमुक धमुक तमुक असं ते सगळं झालेलं होतं, त्यांनी नाव ऐकलेलं होतं. मग ते जे गृहस्थ जे गाडी चालवत होते औरंगाबादला, त्यांनी रात्री आम्हाला काहीतरी 1च्या सुमारास सोडलं. तर त्या प्रवासात मी जेव्हा त्यांना विचारलं, तेव्हा ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, आणि ही वॉज टॉकिंग व्हेरी हाय अबाउट दिवाकर रावते, की कसं आम्ही बसने प्रवास करून पक्षाचं काम करत होतो, आणि या माणसामुळे आम्हाला गाडी कशी मिळाली वगैरे वगैरे. ती त्यांची अशी कामाची, संघटनेसाठी झोकून देण्याची शैली आहे. मी नेहमीच दिवाकर रावतेंना म्हणतो की शिवसेना आणि ठाकरे कुटुंब हाच तुमचा रक्तगट आहे, बाकी दुसरं तिसरं काही नाही आहे. पुढे अशात आता सेना भाजपचं मंत्री सरकार पुन्हा अस्तित्वात आलं, देवेंद्र फडणवीस मंत्री झाले, तेव्हा दिवाकर रावतेंकडे पुन्हा परिवहन खातं झालं. त्या काळात त्यांनी खूप महत्त्वाचे चांगले निर्णय घेतले. मराठी माणूस हा त्यांचा फार जिव्हाळ्याचा विषय असतो, आणि त्याच्यासाठी ते काय किती टीका सहन करून कठोर निर्णय घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. रिक्षाचे परवाने मराठी युवकांनाच मिळाले पाहिजे या निर्णयावर टीका झाली, पण ते काही मागे हटले नाहीत. किंवा मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील मुलांना बसचे पासेस जे आहेत ते मोफत दिले जावेत, किंवा आदिवासी तरुणींना बस चालकाची नोकरी मिळण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, हे सगळं वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे एक मंत्री म्हणून सुद्धा जी आहे ती त्यांची कारकीर्द जी आहे ती एकूणच खूप चांगली आहे. अनेकदा ते वादग्रस्त ठरतात, पण तसं माणूस प्रत्यक्षात हा खूप सहृदयी आहे. आणि त्यांचा एक जो जमिनीवरचा जो माणूस असतो, तो त्यांचा जीवाचा, आत्मीयतेचा, जिव्हाळ्याचा विषय असतो, हे आपण नेहमी माझ्या लक्षात येत गेलं. दिवाकर रावतेंचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायला हवं मला. खरं म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये बहुसंख्य राजकारणी या स्वभावाचे आले, त्याला दिवाकर रावतेसुद्धा अपवाद नव्हते. दिवाकर रावते खूप चांगले वाचक आहेत, खूप चांगले म्हणजे खूप चांगले वाचक आहेत. माझ्या लेखनाचे तर फार कट्टर वाचक आहेत, आणि माझ्या लेखनात जर काही एखादी वेगळी उपमा आली किंवा काहीतरी वेगळा संदर्भ आला, तर दिवाकर रावते अजूनही फोन करतात, आणि त्याच्याबद्दलची त्यांची जी काही उत्सुकता असते ती शमवून घेतात. तर आत्ता म्हणजे मधला एक अनुभव सांगायला हवा, की कुठल्या तरी लेखात मी एक वेळ मुंगीला लिपस्टिक लावणं शक्य आहे, परंतु राजकारण्यांना वळवणं हे नाही वगैरे असं काहीतरी लिहिलं होतं.
तर ते मुंगीला लिपस्टिक लावणं ही कल्पना त्यांना फारच भन्नाट वाटली. तर त्याच्यावर 2 राजकारण्यांचे फोन मला आले, एक दिवाकर रावते आणि पंकजा मुंडे. तर मूळ विषय हा की दिवाकर रावते खूप चांगले वाचक आहेत, माझ्याही लेखनाचे वाचक आहेत. त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत असा ग्रंथसंग्रह आहे आणि फावल्या वेळामध्येच नाही तर गाडीमध्येही त्यांच्यासोबत पुस्तकं असतात. त्यांचे ड्राफ्ट, त्यांचे मंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून किंवा संघटक म्हणून जे काही त्यांचं ड्राफ्टिंगचं जे सगळं काम असतं त्याच्यात ते स्वतः लक्ष घालतात, ऱ्हस्व दीर्घच्या चुका काढतात. तर असं खूप काही आहे. दिवाकर रावते हेही माझ्या मनाच्या गाभाऱ्यात कायम मुक्कामाला आले. या पलीकडे त्यांची माझी खूप जिवलग मैत्री आहे. माझी बेगम मंगला हिच्या जवळजवळ 3 वर्षाच्या प्रदीर्घ आजारपणाच्या काळात दिवाकर रावते माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते. राजकारणातले दिवाकर रावते आणि नितीन गडकरी हे 2 असे मित्र आहेत की जे माझ्या पाठीशी अतिशय ठामपणे उभे आहेत. एक माझ्या अश्रूशी त्यांचं या दोघांचं नातं जोडलं गेलेलं आहे. दिवाकर रावते आता 75 वर्षाचे झालेत. आज त्यांच्याविषयी बोलत असताना त्यांना त्याबद्दलही शुभेच्छा देतो, दीर्घायुरारोग्य चिंततो आणि त्यांची मैत्री माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मला अशीच मिळत राहो अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. माझा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा. हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.